गेली 10-15 वर्षापासून आम्ही विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि पाठीमागच्या वेळेसुद्धा ज्यावेळेस मी सेनेच्या तिकिटावर उभा राहिलो होतो त्यावेळेसुद्धा मला या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींनी मदत केली. सन्माननीय विजयदादांनी सुद्धा त्यावेळेस मला मदत केलेली आहे आणि 15 वर्षापासून आम्ही जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांना पूर्वीपासूनच सन्मान आणि मान देत आलेलो आहोत आणि त्यांच्याबरोबर काम करत आलेलो आहोत. भविष्य काळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित चांगलं काम करणार आहोत असं या ठिकाणी आपल्याला. आपला प्रवेश कधी होणार आहे? आता प्रवेश तुम्हाला सांगतो 26 तारखेला इथे करायचं आमचं ठरलेलं. कोण येणार आहे? सन्माननीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा आहे आणि त्या ठिकाणी आमचा प्रवेश होऊ शकतो. चंद्रकांतला भेटण्यासाठी विमान पाठवलं होतं? नाही असं काय विमान वगैरे पाठवलं नव्हतं. निरोप आलते परंतु मला जाता आलं नाही. आपल्यावर काय दबाव सत्कार? नाही दबाव वगैरे नाही. त्यांनी मला तुम्हाला सांगतो फडणवीस साहेब असतील, महाजन साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी पाठीमागच्या काळामध्ये मला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आणि आजही मला त्यांची सहकार्य करण्याची भूमिका असते. फक्त आम्हाला या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला राजकारण करावं लागतं. म्हणून आम्ही सन्माननीय साहेबांबरोबर आहोत. करमाळ्यातून आपण लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. आगामी काळात सुद्धा आपण प्रबळ दावेदार आहात. या माढा लोकसभेमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांना कितीच मताधिक्य मिळू शकते? निश्चित मताधिक्य देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि निश्चित निर्शील बायाला आमच्या तालुक्यातून हे मिळेल, मताधिक्य मिळेल. कारण एकीकडे जगताप, बागल, शिंदे हे गट सगळे एकत्र असताना कितीचा आकडा असू शकतो मताधिक्याचा? आता निश्चित सांगू शकत नाही पण लीड 100% असं. माढा लोकसभा मतदारसंघात तुतारीचंच आता काम, माढा लोकसभा मतदारसंघात तुतारीचंच काम होणार? 100% त्याच्यात काय वाद नाही. पाटील तुमच्या भेटायला आली होती. हो आणि चंद्रकांत दादा ही तुम्हाला सांगतो आम्हाला आदरणीय आहेत. त्यांनी सुद्धा मला भरपूर सहकार्य केलेले. माझ्या तालुक्यामध्ये शेकडो कोटीची कामं सन्माननीय दादांनी मला दिलेली आहेत. ते काय मी नाकारू शकत नाही. पण आता तुम्हाला पवार साहेबांसह जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. सन्माननीय विजयदादांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आम्ही आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. धन्यवाद.